इयत्ता 6वी विषय विज्ञान पदार्थ प्रकरण 6 पदार्थ आपल्या वापरातील। थोडे आठवा, चित्रात कोणत्या 3 वस्तू दिसत आहेत। आता आपण चित्राचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला या चित्रातल्या वस्तू पाहायच्या आहेत। आता चित्रामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत बाबर? 3। इथं खुर्ची आहे, इथं राऊंड टेबल आहे आणि इकडे लोखंडी कपाट आहे, लोखंडी कपाट आहे। अशा या चित्रामध्ये आपल्याला या 3 वस्तू दिसत आहेत। त्या तुम्ही कशावरून ओळखल्या आहेत? आपल्या डोळ्याला इथं स्पष्ट दिसत आहेत की या वस्तू खुर्ची आहे ही लाकडापासून बनवलेली आहे आणि राऊंड टेबल आहे ते प्लास्टिक पासून बनवलेलं आहे आणि कपाट आहे ते लोखंडापासून बनवलेलं आहे, लोखंडापासून बनवलेलं आहे। अशा या 3 वस्तू आपल्या नजरेने किंवा डोळ्याने आपल्याला या ओळखता येतात। त्या कोणत्या पदार्थापासून बनवलेल्या आहेत? कोणत्या पदार्थापासून बनवलेल्या आहेत? आता सांगितल्याप्रमाणे ही खुर्ची आहे ही लाकडापासून बनवलेली आहे आणि राऊंड टेबल हे प्लास्टिक पासून बनवलेलं आहे आणि हे लोखंडापासून बनवलेलं आहे। या सगळ्या वस्तू ज्या आपल्याला दिसत आहेत त्या वेगवेगळ्या पदार्थापासून बनवलेल्या आहेत। त्या प्रत्येक पदार्थापासून या 3ही वस्तू बनवता येतील का? बनवता येतात, कारण या प्रत्येक पदार्थापासून ह्या 3ही वस्तू आपल्याला बनवता येतात। प्लास्टिकचं, लोखंडाचं आणि प्लास्टिक, लोखंड आणि लाकूड या सगळ्यापासून या वस्तू बनवता येतात। आता पदार्थ आणि वस्तू, पदार्थ आणि वस्तू बघूया। पदार्थ सूक्ष्म कणांचे बनलेले असतात, वस्तू पदार्थांच्या बनलेल्या असतात। वस्तूंना विशिष्ट आकार असतो, त्यांच्या भागांची विशिष्ट रचना असते, त्यावरून आपण विविध वस्तू ओळखतो। टेबल, खुर्च्या, कपाट बनवण्यासाठी लाकूड, प्लास्टिक, पोलाद वापरला जातो। त्या वस्तू बनवण्यासाठी लागणारा मजबूतपणा या पदार्थामध्ये असतो, तसेच या पदार्थांना हवा तसा आपल्याला आकार देता येतो। म्हणजे पदार्थांचे गुणधर्म पाहून वस्तू बनवण्यासाठी आपण त्यांचा वापर करतो। म्हणजे कुठलीही वस्तू जर आपल्याला बनवायची असेल तर तिचा मजबूतपणा पाहिला जातो, म्हणून मजबूतपणा त्या पदार्थामध्ये आहे किंवा नाही त्याच्यावरून आपल्याला जसं पाहिजे तसा आकार त्याला देता येतो। म्हणून या सगळ्या वस्तू आपल्याला बनवण्यासाठी या पदार्थांचा वापर करण्यात येतो। आता पुढचा, एकाच पदार्थापासून अनेक वस्तू तयार केल्या जातात। एकाच पदार्थापासून अनेक वस्तू तयार केल्या जातात, याची काही उदाहरणे आपण इथं पाहायची आहेत। आता काही उदाहरणे दिलेत बघा। कापूस, कापसापासून कापड, धागे, साडी, रुमाल, रजई, गादी, उशी अशा या एकाच कापसापासूनच या सगळ्या वस्तू बनवल्या जातात। आता लोखंडापासून बांधकामाची सळई, तवा, मोटार गाड्यांचे विविध भाग, विजेंचे खांब, टेबल, कपाट इत्यादी हे लोखंडापासून बनवले जातात। आणि ॲल्युमिनियम पासून स्वयंपाकघरातील भांडी, वीज वाहक तारा इत्यादी हे ॲल्युमिनियमच्या बनवलेल्या असतात किंवा बनवल्या जातात। आता खाली पाहण्यापूर्वी इथं बघा बरं की तुमच्या घरातील वेगवेगळ्या वस्तूंची यादी करा व त्या वस्तू कोणत्या पदार्थापासून तयार झाल्या आहेत ते नोंदवा। आता घरामध्ये एकच वस्तू नसतात, कपाट आहे, टेबल आहे, खुर्च्या आहेत, खिडक्यांच्या काचा आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे भांडी आहेत, मशीन आहेत, कुकर आहे, त्यानंतर विजेची उपकरणे आहेत, अशा अनेक टीव्ही आहे, टेप रेकॉर्डर आहे, मोबाईल आहे, अशा अनेक वस्तू आहेत की आपल्या या वस्तूंची जी आपण यादी बनवतो ती मोठ्या प्रमाणामध्ये तयार होते। मग ही यादी आपल्याला बनवायला सांगितली आहे, तुम्ही देखील अशी यादी या ठिकाणी बनवता येतं। आता इथं वर्गीकरण करा म्हणलेलं आहे, पदार्थाच्या उपयोगानुसार वर्गीकरण करा। आता दिलेले पदार्थ आहेत वाळू, साबण, लोकर, खिडक्यांच्या काचा, बांबू, कापूस, विटा, रेशीम, पालेभाज्या, सिमेंट, फळे, पाणी आणि साखर। मग या
आता उपयोगानुसार जर आपण पाहिलं तर आता बांधकामासाठी जर आपण पाहिलं तर बांधकामासाठी लागणारे कुठलेच बरोबर वाळू आहे, बांधकामासाठी लागणारी वाळू आहे. त्यानंतर खिडक्यांच्या काचा आहेत, खिडक्यांच्या काचा बांधकामासाठी. त्यानंतर बांबू आहे, विटा आहेत, सिमेंट आहे, त्यानंतर पाणी आहे. म्हणजे बांधकामासाठी लागणारे या सगळ्या वस्तूंमध्ये आपल्याला हे पाहता येतात. आता अन्न म्हणून वापरण्यात येणारे पदार्थ, अन्नासाठी वापरण्यात येणारे पदार्थ पालेभाज्या आहेत, त्यानंतर पाणी आहे, त्यानंतर फळे आहेत, त्यानंतर साखर हे अन्न म्हणून आपल्याला वापरण्यात येणारे पदार्थ आहेत. आता वस्त्र तयार करण्यासाठी लागणारे पदार्थ, वस्त्र तयार करण्यासाठी लोकर आहे, त्यानंतर कापूस आहे, रेशीम आहे. हे वस्त्र बनवण्यासाठी आपल्याला हे पदार्थ लागतात. आता स्वच्छतेसाठी लागणारा पदार्थ कुठला आहे? स्वच्छतेसाठी लागणारा इथं पदार्थ साबण. अशा या वेगवेगळ्या उपयोगानुसार आपल्याला त्याची यादी बनवता येते. हे आपल्याला वाचून पण समजतं आणि प्रत्यक्ष आपल्याला वापरातून देखील या सगळ्या वस्तू आपल्याला समजतात. म्हणजे बांधकामासाठी लागणारे, त्यानंतर अन्न म्हणून वापरण्यात येणारे, वस्त्र तयार करण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी अशा उपयोगानुसार आपण ते पदार्थांचे विभागणे किंवा वर्गीकरण करता येते. आता पुढचं आहे पदार्थांच्या गुणधर्मांचा अभ्यास करून आपल्याला उपयोगानुसार योग्य असे पदार्थ निवडता येतात आणि आपल्या वापरातील पदार्थांचे वर्गीकरण प्रामुख्याने नैसर्गिक आणि मानव निर्मित असे पदार्थ असे वर्गीकरण करता येते. म्हणजे प्रामुख्याने नैसर्गिक आणि मानव निर्मित असे पदार्थांचे वर्गीकरण करता येते. आता इथं दिलेलं पुढचा की पदार्थ वेगवेगळे पण वस्तू मात्र एकच अशी वेगवेगळ्या वस्तूंची उदाहरणे. आत्ताच आपण पाहिलेलं आहे इथं कापूस हा पदार्थ एकच आहे, पण कापूस एकच आहे, पदार्थ एक आहे, पण त्याच्यापासून असे वेगवेगळ्या वस्तू बनवल्या जातात. वेगवेगळ्या वस्तू आता कापसापासून तयार होणारे कापड आहे, दागी आहे, साडी आहे, रुमाल आहे, रजई आहे, गादी आहे, उशी आहे, हे आपल्याला बनवता येत. आणि लोखंडापासून बांधकामाची सळे आहे, तवा आहे, मोटार गाड्यांचे भाग आहेत, विजेचे खांब आहेत, टेबल आहेत, कपाट आहेत. ह्या वस्तू आपल्याला या एकापासून ह्या वेगवेगळ्या वस्तू बनवता येतात. मग त्याच्यानंतर आणखी अशा घरातील देखील कितीतरी वस्तू आपल्याला या तिन्हीपासून देखील लोखंडापासून, लाकडापासून, प्लॅस्टिकपासून अनेक देखील पदार्थ आपल्याला अनेक वस्तू देखील बनवता येतात. टेबल आहे, खुर्ची, कपाट, सोफा, बेड, दरवाजे, खिडक्या, शोच्या वस्तू, खेळणी, भांडी, पेटी म्हणजे संदूक, अशा अनेक वस्तू देखील आपल्याला त्या यादीमध्ये समावेश करता येतात. आता पुढचा थोडासा भाग बघूया. पुढचा भाग पाहूया. आता सांगा पाहू मध्ये चामडे, ताग, लोकर, कापूस व पाणी, माती, धातू या दोन गटातील नैसर्गिक पदार्थामध्ये आपल्याला कोणता फरक आपल्याला जाणवतो? आता चामडे, ताग ह्या लोकर, कापूस, पाणी, माती, चामडे आणि ताग आणि लोकर हे प्राण्यापासून मिळतात. चामडे आणि लोकर प्राण्यापासून मिळतात. ताग, कापूस, पाणी, माती, धातू हे नैसर्गिक पदार्थ हे निसर्गातून आपल्याला मिळतात. म्हणजे निसर्गापासून मिळतात आणि इकडे हे प्राण्यापासून मिळतात. म्हणजे प्राणीजन्य पदार्थ आणि नैसर्गिक पदार्थ असे याच्यातला फरक आपल्याला जाणवतो. आता पुढचा आहे नैसर्गिक पदार्थ. इथं लाकूड आहे, माती आहे, त्यानंतर अशा अनेक प्रकारचे पदार्थ आहेत बाबा. इथं निसर्गात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांना नैसर्गिक पदार्थ म्हणतात. त्यापैकी पहिल्या गटातील पदार्थ हे सजीवापासून उपलब्ध होतात. सजीवापासून मिळणाऱ्या पदार्थांना जैविक पदार्थ म्हणतात.
हवा, माती, पाणी हे पदार्थ सजीवापासून मिळत नाहीत. हे पदार्थ सजीवापासून मिळत नाहीत, त्यांना आपण अजैविक पदार्थ म्हणतो. बरोबर, पुन्हा एकदा, निसर्गात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांना आपण नैसर्गिक पदार्थ म्हणतो. त्यापैकी पहिल्या गटातील पदार्थ हे सजीवापासून उपलब्ध होतात. सजीवापासून मिळणाऱ्या पदार्थांना जैविक पदार्थ म्हणतात. हवा, माती, पाणी हे पदार्थ सजीवापासून मिळत नाहीत, मग यांना आपण अजैविक पदार्थ असे म्हणतो. आता दुसरा गट आहे चामडे, लोकर व ताग, कापूस या पदार्थात आपल्याला वर सांगितल्याप्रमाणे की हे चामडे आणि लोकर हे निसर्गातून प्राण्यापासून मिळतात आणि ताग आणि कापूस हे निसर्गापासून मिळतात. हे आपल्याला फरक या ठिकाणी जाणवतो. जे पदार्थ प्राण्यापासून मिळतात त्यांना प्राणीजन्य पदार्थ म्हणतात, तर वनस्पतीपासून मिळणाऱ्या पदार्थांना वनस्पतीजन्य पदार्थ असे म्हणतात. हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. अशा अनेक प्रकारचे आहेत बाबा. इथं लाकूड आहे, त्यानंतर इथं वनस्पती आहेत आणि इथं झावळे आहेत, नारळाची झावळे आहे, उशी आहे, कप आहे, पेन आहे, बोट आहे. त्यानंतर इथं तारेसारखा भाग दिसत आहे. इथं पेन्सिल आहे, वही आहे. इथं मातीचं भांडं आहे, प्लॅस्टिकची खुर्ची आहे, इथं झाडू आहे, दगडगोट्यासारखा कापूस आहे, इथं ह्या प्लॅस्टिक माती आहे. अशा अनेक प्रकारचे जे आपल्याला पदार्थ पाहायला मिळतात, हे सर्व पदार्थ हे दोन गटामध्ये विभागणी केलेली आहे. एक नैसर्गिक म्हणजे जैविक पदार्थ आणि निसर्गामधूनच मिळतात, पण एक जैविक पदार्थ आणि एक अजैविक पदार्थ. जैविक पदार्थ आणि अजैविक पदार्थ असे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यानंतर दुसऱ्यामधला प्राणीजन्य पदार्थ आणि वनस्पतीजन्य पदार्थ हा दुसरा भाग. त्यानंतर तिसरा आहे प्लॅस्टिक, नायलॉन, पितळ, सिमेंट हे पदार्थ निसर्गात मिळतात का. आता प्लॅस्टिक आपल्याला तयार करावं लागतं, वेगवेगळ्या प्रक्रिया करून. वेगवेगळ्या निसर्गातून मिळतात, पण वेगवेगळ्या त्याच्यावरती प्रक्रिया करावी लागतात. नायलॉनला देखील तसंच वेगवेगळ्या प्रक्रिया करून, पितळ देखील तसंच, सिमेंट हे वेगवेगळे पदार्थ आहेत, पण मिक्सिंग करून किंवा प्रक्रिया करून हे सर्व पदार्थ आपल्याला मिळवता येतात. म्हणून पुढचा भाग बघा, मानव निर्मित पदार्थ. सतत नवीन गोष्टींचा शोध घेणे, जीवन अधिक सुकर करण्याचा प्रयत्न करणे हा मानवाचा स्वभाव आहे. अशा धडपडीतून मानवाने काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करण्याबरोबरच त्यावर प्रक्रिया करून नवीन पदार्थ तयार केले. असे काही पदार्थ वापरायला अधिक सोयीचे किंवा कमी खर्चात उपलब्ध, मुबलक प्रमाणात मिळू शकणारे असल्यामुळे त्यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ लागला. अशा मानवनिर्मित पदार्थांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. आता उपलब्ध पदार्थावर विविध प्रक्रिया करून तयार केलेल्या नवीन पदार्थाला मानवनिर्मित पदार्थ असे म्हणतात. बरोबर, पुन्हा एकदा, उपलब्ध पदार्थावर विविध प्रक्रिया करून तयार केलेल्या नवीन पदार्थाला मानवनिर्मित पदार्थ असे म्हणतात. आपण हे चित्रात सगळे जे पदार्थ पाहतो आहोत त्याच्यामधले काही जैविक आहेत, काही अजैविक आहेत, काही प्राणीजन्य पदार्थापासून बनवलेले आहेत, काही वनस्पतीजन्य पदार्थापासून बनवलेले आहेत, काही प्लास्टिक, नायलॉन, पितळ हे सगळे मानवनिर्मित म्हणजे विविध प्रक्रिया करून तयार केलेले आहेत. अशा या सगळ्या वस्तू आपल्या दररोजच्या वापरातील आहेत. म्हणून ह्या वापरातल्या वस्तूंची माहिती आपल्याला प्रत्येक वेळी माहिती असणं गरजेचं आहे. थांबूया इथंच.